थँक्यू डीजे. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या या स्पर्धेमध्ये. अंपायर्सने लवकरात लवकर ताबा घ्या. काव्य 11 कोपरी संघाचे खेळाडू आपल्याला नम्रतापूर्वक विनंती आम्ही करतोय की एका मॅचमध्ये आपण पंचांची भूमिका पार पाडा. प्रदीप ठाकूर आणि संपत या मॅचमध्ये भूमिका पार पाडताना दिसतील. त्यांच्या मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो स्पॉट बॉयजच्या वतीने. दोन ओपनर्स मैदानामध्ये जात आहेत. मी पुन्हा एकदा सांगतोय पहिला बॉल टाकायच्या अगोदर दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आवश्यक असेल. खूप चांगलं असं आयोजन, नेत्रदीपक असं आयोजन. कारण दरवर्षी आपण पाहतो ज्यांचा क्रिकेटवर प्रेम आहे, क्रिकेट खेळण्याची नितांत आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून इच्छाशक्ती दाखवली जाते. असे सर्वच खेळाडू सतीश रावत असतील, चेतक पाटील, अजिंक्य पाटील, संदेश केशव म्हात्रे आणि संपूर्ण स्पॉट बॉईज मित्रमंडळ यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक वेगळी स्पर्धा आपल्यासमोर ठेवली गेली आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय 32 संघांना प्रवेश दिला गेला. ठाणे, उरण, रायगड, नवी मुंबईच्या अनेक संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ज्यावेळेला आपण कुठल्याही स्पर्धेची प्रवेश फी देतो त्यानंतर असं नेहमीच वाटतं की कमीत कमी 5 ओव्हरच्या मॅचेस आपण खेळल्या पाहिजेत आणि कुठेतरी तेच लुप्त होणारं क्रिकेट आता सुरू करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या आयोजकांनी घेतला आणि त्यासाठी त्यांचं मनपूर्वक आभार आणि तेवढंच कौतुक व्हायला पाहिजे. परंतु तुम्ही देखील सहकार्य करणं गरजेचं आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. योगेश, तुम्ही निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि त्याची अंमलबजावणी आता करणं गरजेचं आहे. नाही, बॉल चॉईस नाही आहे. जो बॉल ऑर्गनायझर्स तुम्हाला देतील त्याच बॉलने तुम्हाला खेळावं लागेल. कारण टेनिक्सचे बॉल या स्पर्धेमध्ये वापरले जातात आणि भूमिपुत्र मैदान म्हटल्यानंतर नेहमीच टेनिक्सच्या बॉलचा वापर इथे होतो. नवी मुंबईतील एक सुसज्ज असं क्रीडांगण, ज्या क्रीडांगणावर आपल्याला 360 सीमारेषा पाहायला मिळते, जिथे तुमच्या फटक्यांना वाव मिळतो, जिथे तुमच्याकडे असलेली कला तुम्ही ॲज अ बॅट्समन दाखवू शकता आणि तेवढीच चांगली खेळपट्टी हे या ग्राउंडचं वैशिष्ट्य आहे. सोपान महाराज यांचा आपण सन्मान करणार आहोत. ग्रामविकास मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत आणि आज आपण पाहतोय वारकरी संप्रदायामध्ये महाराजांची भूमिका नेहमीच चांगली राहिली आहे. परंतु आज आपण पाहतोय ग्रामविकास मंडळाचं अध्यक्षपद त्यांच्याकडे असताना त्यांचा सन्मान इथे केला जातो या स्पर्धेचे आयोजक अजिंक्य पाटील यांच्या वतीने. नेहमीच चांगले संस्कार त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण गावावर राहिलेत आणि आज मोठा भार त्यांच्या खांद्यावर आहे आणि त्यांच्या पूर्ण वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा स्पॉट बॉयजच्या वतीने. चला तर मॅच इथे सुरू करा. पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर अबू तयार होत असताना दिसेल. पॉवर प्लेचं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्ले. 2 ओव्हरचा मॅन्डेटरी पॉवर प्ले. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पहिल्या ओव्हरमध्ये आणि त्यानंतर 3 क्षेत्ररक्षक लावण्याची मुभा तुम्हाला दिली जाईल. पॉईंटला इथे फक्त हलक्या हाताने दिशा दिली आहे लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या माध्यमातून आणि 1 रनने इथे खातं उघडलं जात आहे सिद्धेशच्या माध्यमातून. सलामीची जोडी मैदानामध्ये सिद्धेशच्या बरोबर अज्जू खेळताना दिसतात. तर डेनिस 11 नेरूळ नगरच्या माध्यमातून आज या अगोदरचा सेमीफायनलचा सामना जिंकत किरण स्मृती घनसोलीने थेट फायनलमध्ये प्रवेश केलाय. स्वर्गीय पंडित पाटील व स्वर्गीय आकाश पाटील स्मृती चषक 2021च्या दरम्यान. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना म्हणजेच आजच्या पूलमधला हा पहिला सामना आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतोय. तिथे डेनिस 11 आणि जय गजानन कुक्षेत या 2 टीमच्या दरम्यान लढत आहे. बॉल तयार. शॉर्ट बाउन्सर होता, हुक त्याला केलाय, फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टर्न होतोय बॉल. क्षेत्ररक्षक धावतात बॉलच्या मागे, बॉल अडवू शकणार नाहीत आणि इथे बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. 4 रन.
अज्जूच्या बॅटमधून हा चौकार येतोय. शॉर्ट बाउन्सरवर हुक त्याने केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टर्न केला बॉल आणि पॉवर प्ले सुरू आहे. त्याचा फायदा त्याला नक्की मिळताना दिसतोय. सुयोग्य वापर पॉवर प्लेचा. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. कॅच हा कॉल केला होता बॉलरने, परंतु यावेळेला थोडासा पुढे कदाचित हा बॉल पडला विकेट कीपर पासून आणि येतो इथे डॉट बॉल. अनुप पाटील या टीममध्ये खेळताना दिसतोय. कॅप्टन योगेशने इथे टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आज सर्वच टीमचं सहकार्य भरपूर अपेक्षित आहे. 5 ओव्हर नंतर जय सानपाडा आणि गर्जना कोपरखेरणे या दोन टीमच्या दरम्यान टॉस होईल, त्यामुळे तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. बॅकफुटला जाऊन कट केलाय, बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. यावेळेला टायमिंग चांगला अज्जूचं आणि अज्जूच्या बॅटमधून हा येतोय चौकार. थँक्यू डीजे. शारण इथे आलेत अज्जूच्या बॅटमधून आणि यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर आहेत. एक रन इथे कंप्लीट केली जाईल. एकच रन मिळेल अज्जूला. फिल्डिंग चांगली होते ब्रिजेशच्या माध्यमातून. ब्रिजेश होता डीप मध्ये आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या मॅजिकल फिगर 10. 10 रन झालेले आहेत. विकेट न गमावता नेरूळ नगर या टीमची धावसंख्या. डेनिस 11 खेळत असताना पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. आउटस्विंग थोडासा बाहेर निघालाय बॉल. अंपायरचा सिग्नल येतोय. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन झालेले आहेत 10. अब बोलना फिर सीन क्या है, अब बातचीत मेरे बारे में अब बोल जरा सीन क्या है, रिपीट मेरे गाने पे क्यों, ट्रिप वाला सीन क्या है, नफरत वाला सीन फिर हाँ, ये दोस्त वाला सीन क्या है, अरे चलना बेटा अब बोलना फिर सीन क्या है, अब मेरा सब सही है तेरा वो सीन क्या सीन है, क्या सीन, अपना सब सही है तेरा वो सीन क्या, दिल की आवाज ये असल अल्फाज ये सड़क की अंदाज ये मन की भड़ाती है, हर झोपड़े के चूल्हे में आ गई है, नरमाहट की नीयत में दागी है, सभी जानवर यहाँ कोई साफ नहीं है, अपने सक्सेस के पीछे कोई बात नहीं है, सारे नकली बच्चन तेरी एक्टिंग खास नहीं. दत्तू म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. स्पॉट बॉयजच्या वतीने स्वर्गीय पंडित पाटील व स्वर्गीय आकाश पाटील स्मृती चषक 2021च्या दरम्यान पहिलं षटक इथे संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन आहेत 10. आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये पॅव्हिलियन एंडचा वापर केला जातोय. भूमिपुत्र मैदानामध्ये आल्यानंतर सातत्याने दोन्ही एंडचा वापर केला जातो, परंतु 5-5 ओव्हरच्या मॅचेस करणं गरजेचं आहे, त्यामुळे एकाच एंडचा वापर इथे केला जातो ज्या एंडनी धावा बरसतात. पॅव्हिलियन एंड कडून पुन्हा एकदा ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करण्यासाठी ब्रिजेश यांच्या खांद्यावर हे षटक सोपवलंय. ब्रिजेश एक चांगला बॉलर आहे. हाईट त्याची खूप महत्वाची ठरते त्याच्या बॉलिंगमध्ये. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बॅकफुटला जाऊन कट केलाय. फटका चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल सीमारेषा पलीकडे. अज्जूच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. थँक्यू डीजे. ब्रिजेसचा हा बॉल आता ओव्हर पिच होता आणि इथे डान्सिंग डाऊन द विकेट समोर सरसावत बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. थँक्यू डीजे. थँक्यू.
आजच्या दिवसातला हा 9वा षटकार आहे अशी माहिती आमच्यापर्यंत आमचे स्कोरर पोहोचवतात, परंतु धावसंख्या जाऊन पोहोचली 20. पहिल्या 2 बॉलवर 10 रन. यावेळेला आणखीन एक चांगला फटका, स्क्वेअर ड्राईव्ह इथे सजवलाय. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अज्जूच्या बॅट मधून दमदार चौकार. थँक्यू. 11वा तो षटकार होता आणि त्यानंतर चौकारांची आतिषबाजी देखील सातत्याने होते आणि आता या चौकाराबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 24 या आकड्यावर आणि त्यापैकी 23 रन या अज्जूच्या बॅटमधून आलेले आहेत. एक सिंगल केली होती सिद्धूने. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला बॉल हवेत आहे. अनुप पाटील येतोय बॉलच्या खाली आणि एक चांगला झेल पकडलाय मिड ऑफच्या दरम्यान. अज्जूची विकेट इथे मिळवली या ओव्हरमध्ये बॉलर ब्रिजेशने आणि पहिला फलंदाज पहिला धक्का बसतोय 24 या आकड्यावर डेनिस 11 नेरुळला. शिंगाला नवरा झैलाई गो कोलबी नवरी झैली गोबा. शिंगाला नवरा झैलाई गो कोलबी नवरी झैली गोबा. अरे उदाना नवरा निघालाय गो नवरीचे मांडवा दारी गोबाय. उदाना नवरा निघालाय गो नवरीचे मांडवा दारी गेबा. शिंगाला नवरा झैलाई गो कोलबी नवरी झैली गोबाय. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे भूमिपुत्र क्रीडांगणावर आपलं सर्वांचं. आणि इथे मात्र पहिली विकेट गमावली आहे टीम डेनिस 11 नेरुळ नगरने. नवीन बॅट्समन प्रदीप आता मैदानामध्ये आलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर असताना 24. सिद्धेश आता स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रदीप खेळताना दिसतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन सिद्धेश. यावेळेला फटका हवेत खेळलाय. कव्हर्सला डीप मधून फिल्डर येत आहेत भरपूर वेगाने. बॉल टर्न होतोय. शाहरुख होता डीप मध्ये. तोपर्यंत 2 रन इथे कंप्लीट केल्या जातील. बॅट्समन सिद्धेशच्या खात्यामध्ये या 2 रन. टीमची धावसंख्या 26. स्पॉट बॉईजच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली स्पर्धा. स्वर्गीय आकाश पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. स्वर्गीय पंडित पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. लेफ्ट मोर द विकेट. यावेळेला काय फटका आहे. प्रॉपर टायमिंग. स्टँड अँड डिलिव्हर्ड. सौरभ गांगुली दादाची आठवण करून दिली या स्ट्रोकने. बॉल सीमा पार. कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या गॅप मधून षटकार. खूप चांगलं संगीत, मन प्रसन्न करणारं संगीत, अष्टविनायकाचा महिमा वर्णित करणार हे संगीत. आणि आता आपण पाहतोय 2 ओव्हरचा खेळ संपला. दुसरं षटक ब्रिजेशचं सर्वाधिक महागडं षटक. त्याने 22 रन खर्च केला, 1 विकेट घेतली. 2 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन आहेत 32. लॉस ऑफ 1 विकेट. टीम डेनिस 11 नेरुळ नगर. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय प्रदीप. पहिला बॉल उडवलाय प्रदीपने. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दरम्यान खेळण्याचा प्रयत्न. शाहरुख होता आणि शाहरुखने पहा मागे बॉल फेकला आणि त्याच्या मागे फिल्डर होता
अमनने खूप चांगला झेल पकडला. बॅट्समन प्रदीप आउट. वल्लभ रे नखवा हो वल्लभ रे राम, हयो रे मारो हे अल्लाह हो राम, हयो रे मारो हे अल्लाह हो राम. आया बाबाची नाराची लेक मिलारी, चोली पिवली गो दिसले अंजिरी सारी. आया बाबाची नाराची लेक मिलारी, चोली पिवली गो दिसले अंजिरी सारी. माझ्या केसान गो मालीला फुलेला चाफा, वास परमालता वाऱ्यान घेतय झेपा. नथना कान साजीरवाणी, गला भरून सोन्याचे मानी. नथना कान साजीरवाणी, गला भरून सोन्याचे मानी. फुली वाऱ्याची वेगराणी. थँक्यू डीजे. वाह, काय संगीत सकाळच्या सत्रामध्ये डीजेच्या माध्यमातून पोचवलं जाते, मन प्रसन्न केलं जातं संगीताच्या माध्यमातून आणि प्रफुल्लित असं वातावरण आपण भूमिपुत्र क्रीडांगणावर पाहतोय. विकेट येत आहेत, रन देखील बरसत आहेत आणि हीच तर खरी मजा या क्रीडांगणावर खेळण्याची. या मैदानावर खेळत असताना बॅट्समन नेहमीच हावी होतात. या मैदानावर खेळत असताना बॉलरला देखील आपलं कसब, आपली कुवत दाखवण्याची इथे गरज पडताना आपल्याला पाहायला मिळते आणि तीच कुवत, ती क्षमता इथे दाखवत असताना अबू सिद्धू यावेळेला फ्रंट फुटवर आला. हलक्या त्याने फक्त टॅप केलाय बॉल कव्हर्सला. शॉर्ट कव्हरला फिल्डिंग चांगली होते, रन मिळते 1. सिद्धेशने आतापर्यंत खूप चांगला खेळ केलाय. सिद्धेशने जो इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या मधून षटकार ठोकला, तो मी म्हणेन नक्की आजच्या या मॅचमधला सर्वाधिक सुंदर शॉट होता आणि ते षटकारानंतर त्याने आता सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 33. आज मात्र गोल्डन डकचा शिकार ठरला बॅट्समन प्रदीप. नवीन बॅट्समन आलाय अमित वाडकर. नवी मुंबई पोलीस दलात हा खेळाडू आहे कार्यरत. चांगली बॉलिंग, बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पहा स्वीट साऊंड ऑफ द बॅट. ज्यावेळेला परफेक्ट मिडलला लागतो हा बॉल त्यावेळेला असे आवाज येतात आणि हे आवाज ज्यावेळेला बॅट्समनच्या कानात जातात, दुमदुमतात, त्यावेळेला एक कॉन्फिडन्स निर्माण होतो बॅट्समनच्या दरम्यान की पहिली रन अगदी योग्यतेने आपण घेतली. आणि हेच तर नेहमी सनी गावस्कर सांगताना दिसतात की बॅटमधून ज्यावेळेला तुमच्या पहिली रन येते आणि त्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स जर असेल तर मात्र त्यानंतर तुम्ही चांगली बॅटिंग करू शकता. परंतु सिद्धेश खूप चांगला खेळ करतोय. अबूचा रनअप थोडासा चुकला आणि इथे मात्र डेड बॉलचा इशारा येईल. टीमची धावसंख्या आहे 34. या मॅचमध्ये पंचांची भूमिका पार पाडणारे आमचे दोन्ही पंच आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो की असंच सहकार्य तुम्ही स्पॉट बॉयजसाठी देत राहा. तुम्ही खूप चांगले खेळलेला आहात. सेमीफायनलमध्ये तुमची टीम पराभूत झाली. पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. यावेळेला फॉलो केलं बॅट्समनला, ऑन साईडला फ्लिक केलाय. मिड विकेटला फिल्डर येत आहेत डीपमधून. थोडंसं फंबलिंग तिथे पाहायला मिळतंय. ब्रिजेश होता तोपर्यंत 2 रन इथे मिळतील सिद्धेशला. 2 ने धावसंख्या आकार घेते. रन झालेले आहेत 36. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये रवी पाटील आहेत, एक प्रसिद्ध कलाकार. मांडवाच्या मगारी चाललंय काय असे अनेक शो आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलेत आणि त्या प्रसिद्ध शोचे प्रसिद्ध कलाकार म्हणजेच रवी पाटील यांचा देखील आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकताय. फुलटोस बॉल होता, पुन्हा एकदा कव्हर्स मधून खेळला. डीप मधून फिल्डर येत आहेत परंतु त्या अगोदरच बॉल अडवला जातोय बिपिनच्या माध्यमातून. परंतु नो बॉलचा इशारा इथे पंचांनी घोषित केलाय. ओ स्टेपिंगचा हा नो बॉल आहे आणि मी म्हणेन अबूच्या बाबतीत भरपूर वेळेला हे चित्र पाहायला मिळालंय. मग तुम्ही जुगावची नाईट स्पर्धा घ्या, वाशीगावची स्पर्धा घ्या, अनेक स्पर्धांमध्ये जेव्हा जेव्हा अबू बॉलिंग करताना दिसलाय कुठेतरी ओ स्टेपिंगचा नो बॉल त्याने टाकलाय आणि तिथूनच सामन्याचं चित्र बदललंय. परंतु पहिली इनिंग आहे त्यामुळे जास्त हानी याची होणार नाही. याच्यावर नक्की योगेशला चर्चा करावी लागेल बॉलर बरोबर. बॉल तयार, ओव्हर द विकेट. हा बॉल आता खूप चांगल्या पद्धतीने टाकलाय. बॅट्समन जास्त शफल झाला अमित आणि बॉल लेग स्टंप आणि मिडल स्टंपच्या मधून गेलाय वरून. सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली बॉलिंग. सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला एखाद्या क्रीडांगणाचा कॉमेंट्री बॉक्स अगदी समोर असतो त्यावेळेला प्रत्येक बॉलचं विश्लेषण करता येतं. चांगली बॉलिंग, डॉट बॉल. टीमची धावसंख्या आहे 38.
हा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतमधल्या कडेला बॉल लागतोय. आता मात्र मी म्हणेन बॅटमधून तितक्याशा वेगाने धावा येत नाहीयेत. ओव्हर नंबर 3चा खेळ इथे संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड रन झालेले आहेत डेनिस 11 नेरूळचे 38-38. टॉससाठी यायचं टीम जय सानपडा आणि गर्जना कोपरखेरणे. बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिडक झिडक मल्हारी धड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. अरे बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिडक झिडक मल्हारी धड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड रन झालेले आहेत 38. चांगलं षटक मी म्हणेन बॉलिंग करत असताना अबोयाचं. ओरपिच बॉल होता. बॉल बॅक ड्राईव्ह बॉल हातातून निसटतोय तोपर्यंत 1 रन इथे मिळेल आणि बॅट्समन सिद्धेशच्या खात्यामध्ये 1 रन. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 39 या आकड्यावर. हॅलो, योगेश पाटील आता बॉलिंग मार्कवर आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. कॅप्टनने बॉल हातात घेतलाय. पाहूया त्याच्या माध्यमातून किती रन इथे दिले जातील, खर्च केले जातील, त्यावर नक्की टार्गेट सेट होईल. 4थं षटक 5 ओव्हरचा हा सामना. यानंतर टॉससाठी यायचंय जय सानपाडा आणि गर्जना कोपरखेरणे. दोन्ही टीम रिपोर्ट करा लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये. टॉससाठी तुम्हाला उपस्थित व्हायचंय. यावेळेला फटका चांगला आहे. बॉल उडवलाय वाईड डिश लॉंग ऑन. अनुपच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे. अमित वाडकरच्या बॅटमधून षटकार. थँक्यू डीजे. परमेश माळीचा आवाज तुम्ही ऐकताय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार आणि ते देखील आपल्या आगरी समाजातील आहेत याचा आपल्याला अभिमान आहे. प्रमोदजी रतन पाटील म्हणजेच राजू दादा. कल्याण डोंबिवली ग्रामीणचे ते आमदार आहेत. खूप गाजलं हे गीत तत्पूर्वी. योगेशच्या विरुद्ध एक मोठा प्रहार. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतमधली कडा घेतली. बॉल चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय तोपर्यंत पुन्हा एकदा 2 रन. संकल्प तिथे होता तोपर्यंत 2 रन इथे ऍड होतील. अमित वाडकरच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या आकार घेते. रन झालेले आहेत 47-47. आमचे 2 गुणलेखक मित्र खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. निशांत आहेत आमच्या उजव्या बाजूला आणि लेफ्ट हँड साईडला हितेश खूप चांगलं गुणलेखन करतात. हे यंगस्टर स्पॉट बॉयजचे योगदान देतात या स्पर्धेमध्ये. त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते या स्पर्धेचं. अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय. बॉल चाललाय मिड विकेटला. डीप मधून फिल्डर येतोय भरपूर वेगाने. बिपिन तोपर्यंत 1च रन मिळेल अमित वाडकरला. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 48 या आकड्यावर. 48. लॉस ऑफ
2 विकेट्स, 2 विकेट्स इथे गमावलेल्या आहेत डेनिस 11 नेरूळ नगर या संघाने. आणि आतापर्यंत मी म्हणेन स्कोअरबोर्ड त्याने हालता ठेवलाय. अबूने खूप चांगली बॉलिंग केली. ब्रिजेश खूप महागडा ठरलाय. त्याने 1 ओव्हरमध्ये 22 रन दिले. अबूने मात्र 2 षटकाचा स्पेल इथे हाताळला. 2 ओव्हरमध्ये त्याने 16 रन खर्च केले आणि योगेशने आतापर्यंत 10 रन खर्च केलेले आहेत 4 बॉल टाकत असताना. दिनेश पाटील यांचं इथे आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय स्पॉट बॉयच्या वतीने. ऑफ ड्राईव्ह इथे केलंय. डीपमध्ये फिल्डिंग चांगली होते. अमनच्या माध्यमातून बॉल अडवला गेलाय. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 49. 1 रन दूर आहे अर्धशतकापासून टीम डेनिस 11 नेरूळ नगर. टॉससाठी पुन्हा एकदा मी कॉल करतोय जय सानपडा आणि त्याचबरोबर गर्जना कोपरखेरने लवकरात लवकर आपल्या टीमच्या कॅप्टन इथे उपस्थित राहायचं आहे. याच कारण 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होईल टॉस. बॉल तयार. ओव्हर द विकेट. यावेळेला आडव्या बॅटने पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर 1 बाउन्स बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. 50 अप अर्धशतक पूर्ण होतं डेनिसचं आणि टीमची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53. खूप चांगले गीत आमच्यापर्यंत आतापर्यंत डीजेने पोहोचवलेले आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 अप 53 ही धावसंख्या स्कोअर बोर्डवर आहे टीम डेनिस 11 नेरूळची. शेवटचा षटक टाकण्यासाठी आलाय अनुप पाटील. लास्ट ओव्हरमध्ये अनुप पाटील बॉलिंग करण्यासाठी सज्ज होईल आणि त्याच्या समोर आहे सिद्धेश. सलामीला आला होता, अजूनही तक धरून खेळतोय. हा बॉल सोडून दिला विकेट किपरसाठी. अंपायरचा इशारा येतोय डॉट बॉल. तर पहिला डॉट बॉल इथे आलाय, त्यामुळे अजूनही 5 बॉल आहेत शिल्लक. अंपायर डिसिजन विल बी फायनल, कारण अंपायर हे न्यूट्रल अंपायर आहेत. आणि पहिला डॉट बॉल इथे येत असताना डू नॉट आर्ग्युमेंट विथ अंपायर. अनुप पाटील पुन्हा एकदा तयार. 5 बॉलचा खेळ शिल्लक. दुसरा बॉल देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतमधली कडा घेऊन बॉल शॉट फाईन लेगला जातोय. फिल्डिंग चांगली होते तोपर्यंत. 1 रन इथे कंप्लीट होईल का नाही, ते फलंदाज बाद आहे. मला वाटतं प्लेड ऑन झालाय. बॅटची आतमध्ये कडा घेत बॉल स्टंपवर लागल्याने फलंदाज सिद्धेश आउट. नवीन बॅट्समन आलेत युवराज. टीमची धावसंख्या 53 आणि या मॅच मध्ये 11 बॉलमध्ये 15 रनची खेळी केली बॅट्समन सिद्धेशने. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला तर स्वीपर कव्हरला. चांगली बॅटिंग. फुलटोस बॉल. अनुपचा बॉल पाठवलाय. स्वीप करत असताना स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार.
खूप मोठा षटकार आल्या युवराजच्या बॅटमधून टिपिकल युवराज स्टाईलने बॉल पाठवला स्क्वेअर लेगला. यावेळेला चांगली बॉलिंग, बॉलर बॅक ड्राईव्ह, रनआउटची संधी आहे. पाहूया अमित वाडकर आउट होईल की ते युवराज आउट होईल. क्रॉस जर झाले असतील तर मात्र युवराज आणि ते जर क्रॉस झाले नसतील तर अमित वाडकर. पाहूया अंपायरने कोणाला इथे आउट घोषित केलंय. आउट होईल बॅट्समन युवराज. चला अंपायर तुम्ही दोघं डिसिजन घ्या आणि लगेचच पोचवा. युवराजने ग्राउंड मध्ये थांबायचं जोपर्यंत ऑफिशियल डिसिजन येत नाही तोपर्यंत. चला डिसिजन आता इथे आलाय. दोन्ही बॅट्समन एकमेकांना क्रॉस झालेले नाहीयेत आणि त्यामुळे डिसिजन दिलाय बॅट्समन अमित वाडकर आउट. अमित वाडकर होईल रनआउट आणि टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 59. 59 या ओव्हरचा जर बॉलचा विचार केला तर शेवटचे 2 बॉल शिल्लक. जय गजानन कुक्षितच्या माध्यमातून शेवटचे 2 बॉल आता इथे शिल्लक आणि 2 बॉलच्या नंतर लगेचच आम्ही करणार आहोत टॉस नेक्स्ट मॅचचा. त्यामध्ये खेळताना दिसतील जय सानपडा आणि गर्जना कोपरखेरणे या 2 टीम एकमेकांच्या विरोधामध्ये. नेक्स्ट मॅच सेकंड मॅच ऑफ द डे. तसं जर पाहिलं तर तिसरा सामना होईल, परंतु या अगोदर आम्ही सेमीफायनल खेळवली, परंतु आजच्या गटामधला दुसरा सामना थोड्याच वेळात आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ. अनुप पाटील बॉलिंग करण्यासाठी तयार. त्याच्या समोर स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन युवराज. नवीन बॅट्समन आला मैदानामध्ये जॉन्सन. लेग ब्रेक टाकला होता, बॉल हवेत उडवलाय. फिल्डर आहेत मिड विकेटला, त्यांच्या थोडासा पुढे बॉल पडतोय तोपर्यंत 2 रन इथे कंप्लीट केल्या जातील युवराजच्या माध्यमातून. तिसऱ्या रनचा प्रयत्न जॉन्सनने केलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन युवराज आउट होईल. 2 रन मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 61 वर. Bango, bango, bango. Mango, mango, mango. Bango, bango, bango. Mango, mango, mango. जो भी चाहो, जो भी मांगो, जो भी चाहो. शेवटचा बॉल शिल्लक. पुन्हा एकदा बीट केलंय बॅट्समनला. फलंदाज बाद होईल आणि अशा पद्धतीने विकेट मात्र जाते अनुप पाटीलच्या खात्यामध्ये. अशा पद्धतीने पहिलं सत्र इथे संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 61. 62 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये जय गजानन कुक्षित या टीमच्या समोर. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन आता केलं जाईल टॉस आणि टॉस साठी मी आमंत्रित करतो आमच्या मुख्य व्यासपीठावर दत्तात्रय म्हात्रे म्हणजेच दत्तू मामा यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. चला या कॅप्टन स्टेजवर दत्तू मामा यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. जय सानपाडा टीमचे कॅप्टन सुनील निकम लवकरात लवकर स्टेजवर या टॉस करण्यासाठी.
त्यानंतर आजच्या दिवसामध्ये GP फुंडे उरणचा संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येईल. दिविशा ऐरोलीच्या विरुद्ध त्यांची मॅच होईल. RSA गोटिवली आणि हेल बॉईज खारेगाव असे 8 संघ आज इथे स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. टॉस इथे होतोय. हेडचा कॉल केलाय आणि जय सानपडा टीमचे कॅप्टन सुनील निकमने हा टॉस जिंकलाय. तुम्ही लवकरात लवकर तुमचा निर्णय घ्या आणि तो आमच्यापर्यंत पोहोचवा ही अपेक्षा. पहिलं सत्र इथे संपले. 62 रनचं टार्गेट 62 इथे टार्गेट ठेवण्यात आलं आणि याचा पाठलाग या मैदानावर कशा पद्धतीने होईल हे ऐकण्यासाठी आता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया परिवर्तन. या पण ऐकूया रवी पाटील सर यांचा आवाज. धन्यवाद. फाटलय कारू हाकारा लवकर गाठूया आपण किनारा. सोन्याची मासोळी झाल्यानं गावले सोन्याची मासोळी झाल्यानं गावलंय. शिंगाला सुरमय रावस वाव शिंगाला सुरमय रावस वाव. संकट सपई एक विरा आई गया हाकेला धाव. शुक्रिया, धन्यवाद. और बेहतरीन आवाज के धनी, बेहतरीन समालोचक आदरणीय कुणाल दादे सर. तो लक्ष्य 62 का रन बनाना इस पिच पर, इस मैदान पर यकीनन एक अच्छा खासा डेनिस 11 ने स्कोर बना लिया है. अब जय गजानन को क्षेत्र के लिए बहुत बड़ी चुनौती कही जाएगी क्योंकि डेनिस के पास अच्छे गेंदबाज, अच्छे क्षेत्र रक्षक है. तो संभवतः ये 12.40 का औसत पाना कहीं ना कहीं जय गजानन के लिए हल्का सा, मैं कहता हूं ज्यादा तो नहीं लेकिन हल्का सा मुश्किल हो सकता है. लेकिन ये क्रिकेट है, संभावनाएं ज्यादा असंभावनाएं कम, कभी कभी असंभावनाएं ज्यादा संभावनाएं कम. तो ये विपरीत परिस्थितियां कभी कभी देखने को मिलती है क्रिकेट जगत में. यहां पर दो शुरुआती बल्लेबाज, ओपनिंग बल्लेबाज अनूप पाटिल और विनोद पाटिल, ये दो बेहतरीन बल्लेबाज अपने पक्ष संभालने के लिए बल्लेबाजी का. और गेंदबाज जॉनसन तैयार होता हुआ अपने फील्डर को सजाता हुआ. दायरे का पहला ओवर है, केवल 2 खिलाड़ी दायरे से बाहर. आप देख सकते हैं ये जो 30 गज का दायरा है उसके बाहर आप देख सकते हैं तकरीबन मिड विकेट की दिशा में, एक वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में. और अभी जो आपने सुमधुर गाना गाया वो अष्टपहलु व्यक्तिमत्व आदरणीय गजानन पाटिल जी का सुमधुर आवाज, उनकी ये शानदार तर्ज और गीत. ये पहली गेंद, पहली ही गेंद खराब. व्हाइट बॉल का यहां पर इशारा, जो कि अंपायरिंग की बागडोर संभाले हुए प्रदीप जी और संपत जी का. रनों की तादाद 1 से शुरू कर दी है यहां पर हितू और निशांत ने. रनों की शुरुआत 1-0 से विश्व का निर्माण हो उसी तथा यहां पर 62 का निर्माण करना है. रनों का 1 रन पूर्णता होती हुई बिना कोई गेंद. फिर एक बार जॉनसन तैयार, हल्की सी वार्म अप होता हुआ, हल्की सी धूल लगाने के बाद वहां पर बल्लेबाज अनूप तैयार. ये गेंद लक्ष्य 62 का खड़े खड़े खेल दिया है. मिड विकेट के सर के ऊपर से खेलने का प्रयास, लेकिन यहां पर गेंद सीधी हाथ में यहां पर प्रदीप के इस बेहतरीन कैच को लपक कर इस पहले विकेट को चलता कर दिया. जॉनसन ने लालच भरी गेंद थी और फ्लाइट से चकमा खाते हुए खड़े खड़े खेलने का प्रयास में यहां पर क्रिकेट कॉर्नर के सर के ऊपर से कैच थमा बैठे. पहले विकेट का पतन, अनूप आउट. सवारी सवानी चौकामध्ये गे, चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे, चौकामध्ये
शुक्रिया, धन्यवाद, आभार। मंच पर विराजमान आदरणीय कोपरखैरन ग्राम विकास मंडल अध्यक्ष हरिभक्त परायण सोपान महाराज महात्रे जी का यहाँ पर एक आशीर्वाद रूपी यहाँ पर आगमन हो चुका है। मैं तहे दिल से उनका स्वागत करता हूँ। उन्हीं के साथ अष्टबल व्यक्तिमत्व जिनका अभी भी आपने आवाज सुना, गजानन जी पाटिल, उनके साथ प्रेमनाथ मडवी जी घोटौली के एक बेहतरीन क्रिकेट चाहने वाले, और साथ ही साथ दत्तात्रेय जी महात्रे, दत्तू मामा जिन्हें प्यार से कहा जाता है, उनका भी यहाँ पर आगमन हो चुका है। सुनील महात्रे जी हो, राहुल पाटिल हो, दिनेश दादा हो, अभी अभी जिनका आगमन हुआ है वो चंदू पाटिल हो, एक बेहतरीन खिलाड़ी। इन तमाम आदरणीय व्यक्तिगणों के साथ यहाँ पर मंच पर विराजमान, और उन्हीं के सन्मुख ये घटित मैच। पहली गेंद पर सफलता पर चटकाई जॉनसन ने, पहला झटका करारा जय गजानन तुर्बे को। मैं अक्सर कहता हूं जब कभी बड़ा स्कोर बनता है तो अक्सर हल्की सी बल्लेबाजी बिखर जाती है। ये पहली गेंद, दूसरी अच्छी गेंद थी, बेहतरीन पंच करने का प्रयास किया था, थोड़ी सी नीचे हुई गेंद थी, डॉट बॉल खाली गेंद। 2 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या 1 पर 1 बहुमूल्य विकेट गंवाने के बाद जय गजानन कुक्षेत। डेनिस 11 नेरुल वर्सेस कुक्षेत के बीच ये आज के दिन का हालांकि दूसरा मुकाबला है, लेकिन इस ग्रुप का पहला मुकाबला। ये गेंद जॉनसन, इसमें जान है, ये कड़क 6 रन। तुमने कभी किसी से प्यार किया? कभी किसी को दिल दिया? मैंने भी दिया। तो विनोद पाटिल के बल्ले से ये निकलता हुआ छक्का, रनों की तादाद बड़ी। अब 7 पर जॉनसन की तीसरी गेंद पर ये करारा छक्का। तो विनोद तैयार फिर एक बार अपनी बल्लेबाजी का जोहर दिखाने के लिए। ये निकल पड़ा जॉनसन, गेंद लेकर चौथी, राइट ऑफ द विकेट। विनोद ने फिर एक बार खड़े खड़े पंच कर दिया। देखिए ऑन साइड की गेंद, ऑफ साइड की गेंद ऑन साइड में खेल दिया है। गेंद गई डीप मिड विकेट की दिशा में, जब तक झपट्टा लगाए फेंके तब तक 1 रन की इजाफा, 2 रन का इजाफा हो चुका था। रनों की तादाद अब 2 से बढ़कर पहुंची 9 पर। 62 का पीछा करना है। रनों का लक्ष्य यकीनन 12.40 का औसत भले ही हो, लेकिन यहां पर जॉनसन ने अब तक 4 गेंदों पर 9 रन दिए हैं। तो ज्यादा कुछ बनाना है, आने वाले 2 गेंदों पर अगर 4 रन भी मिलते हैं तो भी एक औसत पा सकते हैं। ये गेंद बढ़िया गेंद, बढ़िया शॉट, संभवतः 1 ही रन मिल पाएगा। 1 भी रन नहीं मिल रहा है क्योंकि शॉर्ट स्क्वायर लेग पर फील्डर तैनात थे, चुस्त फुर्ती से उनके उस गेंद पर जाए पकड़े, तब तक कोई मौका नहीं था, ध्वस्त किया उस मौके को। रन संख्या वहीं पर अटकी हुई 5 गेंदों की समाप्ति के बाद कुल मिलाकर 9 पर। 12.40 का औसत है प्रति ओवर। इस गेंद पर कुछ होना, अच्छा होना जरूरी है, खास करके गजानन तुर्भे के लिए, माफ कीजिए कुक्षेत के लिए। और ये गेंद बढ़िया पंच, यहां पर गैप ढूंढी है और गेंद गई बैकवर्ड स्क्वायर लेग पर बिल्कुल सीधी, 4 रनों के लिए। शुक्रिया। अब रन संख्या पहुंच चुके हैं 13 पर, अभी भी 24 गेंदों पर 49 रन दूर। तकरीबन 12.25 का औसत अब आ चुका है। थोड़ा सा घटा जरूर है औसत, लेकिन अभी भी 12 रन प्रति ओवर बनाना, यानी निर्धारित 6 गेंदों पर कम से कम 1 छक्का या फिर 1-2 बाउंड्रीज आ जाए तभी संभव हो सकता है ये 12 रन प्रति ओवर बनाना इस पिच पर, इस मैदान पर। अन्यथा आपकी रनिंग बिटवीन द विकेट बेहतरीन होनी चाहिए, बहुत ही प्रभावशाली होनी चाहिए, चुस्ती फुर्ती से होनी चाहिए, तभी संभव हो सकता है ये 12.25 का औसत प्रति ओवर का बनाना। 24 गेंदे है, 49 रन। नए गेंदबाज की रन आ चुके हैं। अब फील्डर को सजाते हुए अब दायरे से बाहर आप देख सकते हैं 3 खिलाड़ी जो कि मिड विकेट पर है, लॉन्ग ऑन पर है और लॉन्ग ऑफ पर। ये पहले हुई फील्डिंग सिर्फ दायरे के दूसरे ओवर की पहली गेंद। किरण रिवर्स शॉट खेलने का प्रयास किया था, वहां पर पूरी तरह से चकमा खा गए अब्बू। हालांकि अब्बू ने खाता तो खोला है, लेकिन संभवतः ये बैट हो सकती है। तो अभी के खाते में टीम के खाते में 1 रन संख्या पहुंची 13 से बढ़कर 14 पर
अभी भी 23 गेंदें हैं और 48 रन बनाने हैं। टारगेट अभी भी दूर दिखाई दे रहा है, तो संभवतः इन आने वाले तमाम गेंदों पर अगर अच्छी शुरुआत करे तो संभव बिल्कुल हो सकता है। किरण तैयार, दूसरे ओवर की दूसरी गेंद लेकर और द विकेट। इस बार बढ़िया पंच यहां पर लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से सीधा 6 रन। अनंतजी म्हात्रे यांचं मंचावर आगमन, आपला हार्दिक हार्दिक स्वागत मंचाच्या वतीनं। किरण तैयार, दूसरी गेंद पर करार छक्का खाने के बाद अब बचे हैं 22 गेंदे, 42 का लक्ष्य बचा। यहां पर खेलने का प्रयास में डीप स्क्वायर लेग के सर के ऊपर से यहां पर कैच थमा बैठे और ये और विकेट का पतन यहां पर अपने आप से। अब जाकर विनोद नाराज होता हो कि मैं गलत शॉट खेल बैठा, और अब क्या फायदा जब चिड़िया चुग गई खेत। दूसरे विकेट का पतन यहां पर होता हुआ 2 विकेट खोने के बाद रन से क्या है 9 गेंदों की समाप्ति के बाद 20 पर। झुली गो जाईन मी मुंबईच्या शहरा, फुलांचा गोजेला आणीन। झुली गो दे ग मला लग्नाचे वचन, राजाची राणी मी बनवीन। अरे राजा रे जाशील तू मुंबईच्या शहरा, फुलांचा गोजेला आणशील। आता तू लाडी गोडी न फिरवशील, उद्या मला सोडून देशील। शुक्रिया, धन्यवाद। 21 रन निकालने को 42। ये निकल पड़ा गेंदबाज किरण, चौथी गेंद लेकर और द विकेट। ओ बेहतरीन शॉट, जिससे फ्लाइट से गेंद थी उसे दिशा दी सीधी स्क्वायर लेग की दिशा में, गेंद गई बाउंड्री लाइन से बाहर। एक और आता हुआ चौका, शानदार 4। दस गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर 2 विकेट खोने के बाद 24 पर, अभी भी 38 रन दूर आने वाले 20 गेंदों से। ये निकल पड़ा गेंदबाज किरण, 5 विकेट लेकर और द विकेट। इस बार बैठ कर खेला हुआ शॉट, संभवतः एक रन तो मिल पाएगा। दूसरे रन का प्रयास क्या कर पाते हैं? नहीं, अपने आप को रोका दोनों बल्लेबाजों ने। उसी क्षण जिस क्षण झपट्टा लगाकर वहां पर फील्डर आए, पकड़े और फेंके, तब तक 1 रन का सहायता से रन संख्या पहुंची 25 पर। अभी भी 37 रन दूर 62 के अनुरूप 19 गेंदों से। 19 गेंदे और 37 का लक्ष्य, हल्का सा कहीं ना कहीं गैप बहुत बड़ा दिखाई दे रहा है, उस गैप को कम करना होगा। गेंदबाज किरण तैयार, अंतिम गेंद लेकर 12वीं गेंद। खड़े खड़े खेलने का प्रयास किया था यहां पर नए बल्लेबाज आकाश ने, हल्के हाथों से लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है। 1 रन की पूर्तता होती हुई इस 1 रन की सहायता से रन संख्या कुल मिलाकर 12 गेंदों की समाप्ति के बाद 26 पर, अभी भी 36 रन दूर आने वाले 18 गेंदों से। 18 गेंदे और 36 का लक्ष्य बचता हुआ। अगर गेंदबाजी की बात करें तो जॉनसन ने पहला ओवर डाला था जो कि दायरे का ओवर था, जिसमें 13 रन पड़े थे। हालांकि 1 विकेट जरूर चटकाया था। किरण ने भी इस ओवर में 13 रन खर्च किए हैं, 1 विकेट उन्होंने भी चटकाया है। तो कुल मिलाकर दोनों गेंदबाजों ने 13-13 रन दिए, 1-1 विकेट चटकाया। तो कुल मिलाकर स्थिति यह है कि 26 रन संख्या बन चुकी है और 2 विकेटों का पतन हो चुका है। अब गेंदें बची है 18, रन निकालेंगे 36, 12 का औसत आ चुका है। धीरे धीरे घट जरूर रहा है। देखिए, आपने पहले सुना होगा 12.40 का औसत था, अब 12.20 का 25 का औसत आया। फिर अब अंतिम क्षण में 3 ओवर पर 12 का औसत आया है। 36 का टारगेट अभी भी बचा है इन आने वाले 18 गेंदों से। सचिन पर बहुत बड़ा दायित्व है, जिम्मेदारी है इन आने वाले 6 गेंदों पर सटीकता पूर्व घातक गेंदबाजी करने का, और यह होना भी अनिवार्य है क्योंकि दोनों ही अच्छे बल्लेबाज है, अब हो या फिर आकाश हो, जिन पर दायित्व है, जिम्मेदारी है आने वाले हर ओवर पर 12 रन जोड़ने के लिए।
तीन ओवर शेष, 3 ओवर पर अभी 36 रन दूर, 12 का औसत है। सचिन तैयार होता हुआ, बस छोटा सा रनअप लेकर आकाश के लिए। लेफ्ट ओवर द विकेट खेल दिया यहाँ पर, शायद कैच होने, वाह भाई वाह प्रदीप, क्या शानदार छलांग लगाई, चीते की रफ्तार से आप गए, झपट्टा लगाया, उसको गेंद को रोका और अपने सेफ हैंड में इस कैच को लपक कर एक बहुमूल्य विकेट को चलता कर दिया। आकाश आउट। गाडी कशाला लाडी गोडी लावाची नाय, गाडी थांबायची नाय, सुसट बुंगाट गोडी फसकी नको दे टाळी, थांबायची हाय मग डुलायचं हाय, गोवाराची मागून घोडे डोक्यावर घेऊन थोडे नाचतय पिंट्या घेऊन करताय उलट्या शुक्रिया, धन्यवाद प्रदीप भाई, क्या कैच पकड़ी तूने। हालांकि इससे पहले जो विकेट गिरा था वो भी प्रदीप ने चटकाया था, बेहतरीन कैच लपक कर, तो संभवतः ये सर्वश्रेष्ठ इस खेमे का, डेनिस 11 का एक बेहतरीन खिलाड़ी प्रदीप, 2 शानदार कैच लपका कर 2 बहुमूल्य विकेट चटकाए। कुल मिलाकर 3 विकेट खोने के बाद रन संख्या है 26 पर। अभी भी 17 गेंदे, 36 का टारगेट बचा है और पहली गेंद पर सचिन ने इस विकेट को चटकाने के बाद यकीनन अब कॉन्फिडेंस जरूर बढ़ा होगा। ये गेंद सचिन की, बेहतरीन शॉट अब्बू द्वारा, अब्बू ने अपने हाथ खोलने शुरू कर दिए। ये 4 रन। चल आपलं कॉन्टॅक्ट जबर, तुला नाही खबर कधी काळी ढगात जाशील, लढाईच्या वार्ता करू नको तू, फोटो तर चिपकून राहशील, दोस्तांच्या मनातला दिलदार राजा मी, पावार दमदार हाय शुक्रिया। 16 चेंडू शिल्लक आहेत, 32 धावांचं जुनं समीकरण शिल्लक आहे, 16-32। आव्हान जोपर्यंत अब्बू आहे आणि नवीन आलेला ब्रिजेश आहे, या ब्रिजेश आणि अब्बूवर ही आव्हानाची जबाबदारी आहे जय गजानन कुक्षेत संघाची। तर इथे डेनिस 11 संघानं 62 धावांचं आव्हान ठेवलंय, त्यामुळे ते निर्धास्त असतील। फक्त गोलंदाजांनी जर साथ दिली तर मात्र आव्हान नक्कीच कठीण होत जाईल। 16 चेंडू आहेत, 32 धावा शिल्लक आहेत। सचिन निघणार आहे तिसरा चेंडू घेऊन, राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड विकेट। हा चेंडू वेगळा विचार, एक चेंडू मात्र गती नाहीये, 1 धाव चाली, 2चा प्रयत्न होईल का? हो होईल, सहज गती, जोपर्यंत मिड विकेट वरून क्षेत्ररक्षण येईल पकडेल तोपर्यंत धावसंख्या 2 ने पुढे सरकली, पोहोचली 32 वर। 62च्या अनुषंगानं अजूनही 30 धावांची गरज येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये। 15 चेंडू आणि 30 धावा, 15 चेंडूंमध्ये 30 धावा म्हणजे समीकरण तुम्हाला माहित असेल, प्रत्येक चेंडू मागे 2 धावा काढाव्या लागतील। आव्हान जरी कठीण वाटत असलं, कागदोपत्री जरी कठीण वाटत असलं, तरी इतिहास जर पाहिलाय खेळपट्टीचा या मैदानाचा, तर या धावा होऊ शकतात नक्कीच। हे शक्य आहे कारण समतल सपाट मैदान आहे, सहज आपण 2-3 धावा सहज उपलब्ध करू शकता। हा देखा सुंदर चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता, हलकी हाताने ढकलून दिला, सुरक्षात्मक खेळला, धाव मात्र नक्कीच पूर्णत्वाला जाते। स्ट्राईक रोटेट करणं ज्याला म्हणतो ते केली दोन्ही फलंदाजांनी। धावसंख्या 1 ने वाढली, पोहोचली 33 वर। 62च्या अनुषंगाने अजूनही 29 धावांची गरज येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये। 14 चेंडू आणि समीकरण 29 धावांचं। डेनिस 11 नेरुळ आणि जय गजानन कुक्षेत या 2 मातब्बर संघांमधली ही महत्वाची आजची दुसरी जरी लढत असली तरी या गटामधली मात्र पहिली लढत। सचिन येतोय 5वा चेंडू घेऊन, फलंदाज ब्रिजेशला मात्र हुलकावून देण्यात यश आलंय सचिन कडून। पुरर लेनचा थोडासा फ्लॅटेड चेंडू होता, गुड लेन स्पॉटवर पडल्यानंतर खाली बसला होता। ब्रिजेशची चेंडूफळी मात्र वेगानं वरून फिरली होती। आता मात्र कायचा कानमंत्र अब्बू त्याच्या कानात सोडतोय की तुला चेंडूच्या मेरिटवर थोडीशी फलंदाजी करावी लागेल, किंवा तू गॅप जर बघायचा असेल तर इथे गॅप दिसते बघ, चेंडू जर त्या दिशेने आला तर तिथे घावण्याचा प्रयत्न कर। त्याच दरम्यान यष्टिरक्षकाकडून किंवा सांगण्यात येते गोलंदाजाला की एक ही कमजोर कडे दिसते, तिथे मात्र तुला ध्यान ठेवावं लागेल, इथे मात्र जागा खुली आहे, तिथे मात्र तुला टप्पा राखावा लागेल। जाणून बुजून काहीतरी डावपेच आखले जातात दोन्ही
संघांच्या वतीनं दोन्ही फलंदाज असो किंवा यष्टीरक्षक गोलंदाज असो अजूनही 14 चेंडू शिल्लक 13 चेंडू शिल्लक आणि हा चेंडू ओ ओ ओ आतली कडा लागते चेंडू तिथेच घुटमळतोय इथे मात्र चकवण्यात पुन्हा एकदा ब्रिजेशला यश येते सचिनला षटक संपतंय सचिनच्या तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या उभी राहिली मात्र 33 वर 3 बाद 33 गावांच्या वंशी भेट देऊनशी गावचे देवाना सारे देवांचा वरदान लाभल आपल्याला सात जणी बाया या कीर्तन भक्तांचे अंगणू धन्यवाद योगी डीजे मास्टर योगीचे हे जबरदस्त संगीत सुमधुर संगीत त्याला बरोबर कळतं की कुठल्या समय कुठल्या वेळेला काय लावावं खरं तर दुपारचा वेळ होत चाललाय इथे तडकता बडकता संगीत न लावता शांत सुमधुर संगीत आलं तर नक्कीच ते साजेसे ठरतं योग्य ठरतं मंचावर निमंत्रित पाहुणे उपस्थित आहेत या सामन्याचा मनमुराद आनंद लुटताना 12 चेंडू शिल्लक आहेत 29 धावा अजूनही काढायच्या आहेत 14.50 ची सरासरी प्रति षटकामागची जरी वाटत असली तरी मी सातत्यानं म्हणतो हे खेळपट्टी ही मैदान हा मैदान जो आहे तो समतल सपाट मैदान आहे 360 अंशांचा संपूर्ण मैदान आपल्याला बघायला मिळतोय तुम्हाला जसा हवं तसा फटका तुम्ही खेळू शकता फक्त क्षेत्ररक्षकाची एक शहानिशा करून त्याची चाचपणी करून तुमचा शॉट सिलेक्शन ज्याला म्हणू आपण ते करावं लागेल 12 चेंडू शिल्लक 29 धावांचं अजूनही आव्हान शिल्लक जय गजानन कुक्षित संघाला जिंकण्यासाठी डेनिस 11 नेरुल संघाच्या बाजूचा दरम्यान पुनश्च एकदा जॉन्सन येतो ज्यानं वैयक्तिक पहिल्या षटकात अगदी पहिल्या निर्माणीच्या पहिल्या षटकात वलयाच्या षटकामध्ये 13 धाव दिल्या होत्या एक गडी बाद त्यानं नक्कीच केला होता तोच जॉन्सन पुनश्च एकदा गोलंदाजीवर येतोय आता मात्र 14.50 त्याच्यापर्यंत कोटा आहे त्याच्या षटकामध्ये धावा रोखण्याचा 12 चेंडू 29 धावा निघतोय जॉन्सन चेंडू घेऊन फलंदाज अब्बूसाठी हा चेंडू अबूचा मात्र वेगानं चेंडू फळी फिरते चेंडू मात्र हलकासा स्किट होतोय फसवून जातोय चेंडू फळीच्या खाळून आणि चेंडू जातोय निर्धाव डॉट बॉल जसे जसे चेंडू निर्धाव जातील तसं तसं बर्डन प्रेशर दबाव मात्र वाढेल जय गजानन कुक्षित संघाला आणि याच दबावातून निघायचं असेल तर काहीसा कानमंत्र दिला घेतला जातोय ब्रिजेश आणि अबू यांच्या दोन्ही फलंदाजांमध्ये 11 चेंडू 29 धावांचं समीकरण 11 गेंदे 29 का लक्ष हा निघतोय जॉन्सन चेंडू घेऊन दुसरा और द विकेट अबूचा मस्त फटका क्षेत्ररक्षक मात्र मागे खूप आहे 2 टप्प्याशी झेलतोय पकडतोय तोपर्यंत 1 धाव झाली 2चा प्रयत्न चांगली फेकी आली आहे स्टंपवर लागले क्या ओ ओ फेकी मात्र चांगली 2 धाव मात्र पूर्णत्वाला जात आहेत जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली धावसंख्या 2 पुढे सरकली कशी बशी पोहोचली 35च्या घरात 62च्या अनुषंगाने अजूनही 27 धावांची गरज येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये 10 चेंडू आणि 27 धावा हो समीकरण आहे शक्य आहे का शक्य नाहीये मस्त मैदान आहे हा निघतो जॉन्सन तिसरा चेंडू घेऊन थांबतोय काहीसा पदाला आली तर चुकलं असावं योगेश मात्र काहीसा कान मंत्र देतोय का बघायचंय फलंदाजांना टेनिस 11 नेरुल संघाचे संघनायक मात्र वारंवार कान मंत्र देताना दिसत आहेत 10 चेंडू 27 धावांचं समीकरण हा निघतोय जॉन्सन तिसरा चेंडू घेऊन अबून बगला फिरकावण्याचा प्रयत्न केला होता अपुरा चेंडू उंचीच्या माना चेंडू अधिक उंचीचा होता ढकलून दिला त्यानं मिड ऑन वरून 1 धाव मात्र पूर्णत्वाला गेली धावसंख्या पुढे सरकली पोहोचली 36च्या घरात अजूनही समीकरण पाहाल तर येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 26 धावा काढायच्या आहेत हे 26 धावा जर काढायचे असतील तर 9 चेंडूमध्ये थोडेसे कुठेतरी मोठ्या फटक्यांची इथं गरज लागणार आहे जय गजानन कुक्षित संघाला अन्यथा जसे चेंडू वाया जातील 1-2 धावांचे जातील 1-2 धावा इथे चालणार नाहीत परवडणाऱ्या नाही आहेत तुमच्या संघालाही त्यामुळे थोडीशी आक्रमकता स्वीकारायला लागेल भले 3 फलंदाज जरी बाद झाले असले तरी धैर्याने खेळावं लागेल जॉन्सन मात्र अचूक टप्प्याचा मारा करतोय हा जातोय चौथा चेंडू ये बाप 6 रन्स ऐरणीच्या देवा
धैर्य कितना जरूरी है। देखिए धैर्य से अगर खेले तो संभव बिल्कुल हो सकता है। अब गेंदी बची है 8, रन निकालने होंगे 20। 8 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण। अजून एक दोन मोठे फटके आले तर समीकरण अगदी सोपं होऊन जाईल। तेच सोपं होऊ द्यायचं नाही जॉन्सनला। 5वा चेंडू घेऊन जातो जॉन्सन ओव्हर द विकेट। आडवा फटका आलाय, स्लॅश झालाय, झेल इथे मात्र झेल बाद। इथे मात्र महत्वाची खेळी संपवून ब्रिजेश बाद होतोय। ब्रिजेशला आता मात्र थोडासा अभ्यास करावा लागतोय की मी हा फटका या पद्धतीने खेळायला होता, पण आता काय उपयोग, जब चिडिया चुक गई खेत। आता मात्र तुम्ही आउट झालात, त्यामुळे पुढची जबाबदारी आता पुढच्या फलंदाजावर। शिल्लक आहेत 7 चेंडू 20 धावांचं समीकरण। शिंगाला नवरा झैलाई गो, कोलबी नवरी झैली गो बा। शिंगाला नवरा झैलाई गो, कोलबी नवरी झैली गो बा। अरे उदाना नवला निघालाय गो, नवरीचे मांडवा दारी गो बाय। उदाना नवरा। धन्यवाद योगी डीजे मास्टर। 7 चेंडू आणि 20 धावा समीकरण बघा। 7 चेंडू आणि 20 धावा म्हटल्या तेव्हा या चेंडूवर, या जॉन्सनच्या या चेंडूवर, शेवटच्या चेंडूवर काहीतरी येणं गरजेचं आहे, काहीतरी होणं गरजेचं आहे। आणि त्या 20 धावांचं षटक, शेवटचं षटक, थोडंसं कुठेतरी जो प्रेशर असतो तो तुमच्यावर येऊ शकतो। म्हणजेच काय तर ती मुभा तुम्हाला इथे मिळेल या शेवटच्या चेंडूवर काहीतरी करण्याची। बघा 360 मैदान आहे, त्यामुळे या मैदानाचा तुम्ही फायदा घेऊ शकता। हवा तसा फलंदाजी, चिकी शॉट असो किंवा तुमच्या मताप्रमाणे, तुमच्या शैलीप्रमाणे, तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्ही खेळू शकता। या मैदानाचे हे वैशिष्ट्य आहे। समतल सपाट मैदान आहे। जर अशी जरी चेंडूमध्ये गती असली तरी तो 2-3 धावा, कधी कधी 4ही धावा तुम्हाला मिळू शकतात, मिळून देऊ शकतं, असं हे मैदानाचं वैशिष्ट्य आहे। त्यामुळे 7 चेंडूत 20 धावा या मैदानावर तितक्याशा महागड्या म्हणता येणार नाही, गणल्या जाणार नाही, कारण फक्त 4च फलंदाज बाद झाले। त्यामुळे अबू हा 3ऱ्या क्रमांक 1 डाऊन बॅट्समन तिथे अजूनही आहे। हा निघतोय गोलंदाज जॉन्सन शेवटचा चेंडू घेऊन। ओ थोडी सैर वैर, इथे मात्र पंच दंडित करतायत। 1 धाव मात्र देत आहेत। धावसंख्या 1 ने नक्कीच पुढे सरकेल, पोहोचेल 43 वर। म्हणजेच काय येणाऱ्या 7 चेंडूत अजूनही 19 धावांची गरज। हा चेंडू पुढचा 7 चेंडू 19 धावांचं समीकरण। मस्त फटकावले फुरवलेंचा चेंडू, पॉइंटवर क्षेत्ररक्षक हजर आहे। 1 धाव मात्र नक्कीच मिळते आणि एका धावाने समाविष्ट, संतुष्ट ज्याला म्हणू आपण, ते ठेवलं जाते, केलं जातंय, व्हायला लागतंय। एकंदरीत काय तर 4 षटकं संपत आहेत। 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभी राहिली ती 4 बाद 44। म्हणजेच काय 6 चेंडू आणि 18 धावा। थैंक यू, धन्यवाद डीजे मास्टर्स। सैंकी प्लस योगी 6 चेंडू आहेत आणि 18 धावा आहेत। चलिए भाषा परिवर्तन करता हूँ, हिंदी की ओर रुख करता हूँ। आकाश पर दायित्व है, जिम्मेदारी है इस 6 गेंदों पर 18 रन रोकने की। और वहां पर अगर बल्लेबाजी के तौर पर देखा जाए तो स्ट्राइक की तरफ तैयार होता हुआ अमन, ये नया बैट्समैन है। हालांकि 1 रन जरूर उन्हें जोड़ी है, लेकिन 6 गेंदों पर अगर 18 रन बनाना है तो कहीं ना कहीं ताबड़तोड़ बल्लेबाजी करनी होगी। 6 गेंदे 18 रनों के लिए। अमन तैयार, आकाश के सामने, आकाश गेंदबाज तैयार होता हुआ, लंबा चौड़ा रन अप, ये निकल पड़ा गेंदबाज आकाश और द विकेट। फुलरलन गेंद बेहतरीन शॉट सीधी हाथ में और यहां पर विकेट का पतन होता हुआ। गलत शॉट खेल बैठे यहां पर अमन और एक और विकेट का पतन यहां पर होता हुआ। अब गेंदे बची है 5, रन निकालेंगे 18। आगो पापलेट वाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी। आगो पापलेट वाली होशील का माझी नवरी,
माझे मनान भरलीस कौरी. आकाना बाळा आंबाड्यावर चालली त्यावयनी घातली सायलीची. थैंक यू. नए बल्लेबाज शाहरुख. 8 गेंदों पर 16 की शानदार पारी खेलता हुआ अभी भी वहां पर मौजूद है, जिसपे बहुत बड़ी उम्मीदें हैं जुड़ी. अब बची है 5 गेंदें और 17-18 रन. ये 17 मैं इसलिए कह रहा हूं क्योंकि 6 बल्लेबाज डेनिस के आउट हुए और फिलहाल तो 5 गजानन कुकशेत की ये गेंद फ्लाइटेड गेंद थी, फुलर लेन गेंद थी, जिसका फायदा नहीं उठा पाया. अब वो 1 रन पूरा. दूसरे का प्रयास यहां पर स्ट्राइक की तरफ. थ्रो, अच्छा थ्रो, अच्छी दौड़. वहां पर बैकअप जरूर मिला था लेकिन 2 रन पूर्ण होते हुए 4 गेंदें. अब 16 रन का टारगेट बचता जरूर है. लेकिन मैं फिर एक बार कहना चाहूंगा, विकेटों की बात करें तो डेनिस 11 नेरुल के 6 खिलाड़ी आउट हुए थे और यहां पर जय गजानन कुकशेत के 5 खिलाड़ी आउट हुए हैं. टॉस भी उनके पक्ष में, यानी अभी भी 2 एडवांटेज उनके पास है. तो 4 गेंदें और 15-16 रन. इस गेंद पर कुछ बहुत बड़ा होना जरूरी है. आकाश की ये तीसरी गेंद. गेंद बढ़िया थी, पूरी तरह से बहुत चक्का रह गए, द्विधा मनस्थिति में रहे कि क्या करूं तो क्या करूं. ऐन वक्त पर बस बल्ला आड़ा करने का प्रयास कर रहे थे लेकिन तब तक गेंद निकल चुकी थी. डॉट बॉल, खाली गेंद. अब गेंदें बचे हैं 3. रन निकाल लेंगे 15-16 क्योंकि एडवांटेज अभी भी है विकेटों का और टॉस का जय गजानन कुकशेत के पास. तो गेंदें बचे हैं 3. रन निकालेंगे 15-16. इस पर कुछ होना जरूरी है. ओ अपेक्षा अपेक्षा अपेक्षा. अरे भाई क्यों गैप ढूंढो, मारो पंच, लेकिन नहीं. डॉट बॉल. अब 2 गेंदें और 16 रनों का टारगेट बचा है. 2 गेंदें और 15-16. ना 15 बन सकते हैं, 16 बन सकते हैं. ये संभव है, बिल्कुल संभव है. अगर चमत्कार कुछ हो जाए या फिर आकाश का दिमाग फिर जाए तो दे सकता है 2 गेंदों पर 16 रन. अन्यथा ये 2 गेंदों पर 16 रन थोड़ा सा मुश्किल. ये निकल पड़े गेंदबाज. ये गेंद बिल्कुल नहीं. खड़े खड़े खेलने का प्रयास, कैच की संभावना. अब ये चले भले कैच भला ही छूटा हो. केवल औपचारिकता 1 गेंद की. यहां पर रन जरूर 1 मिलता हुआ लेकिन 14-15 रन बनाना ये भी बहुत ही मुश्किल, असंभव है. केवल औपचारिकता बची है यहां पर. अब कह सकते हैं कि डेनिस 11 नेरुल धीरे धीरे अपने पहले जीत की ओर अग्रसर होता हुआ. केवल औपचारिकता बाकी. ये यहां पर अब औपचारिकता मैं घोषणा कर सकता हूं कि डेनिस 11 ने इस मैच को जीता है. बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत धन्यवाद जय गजानन कुकशेत, आपका इस मैच में सहयोग रहा. बहुत बहुत शुक्रिया, खूप खूप आभार. आदरणीय मंचावर सर्व सन्माननीय पाहुणे, ज्यामध्ये अबप सोपान महाराज म्हात्रे, कोपरखेडा ग्रामविकास मंडळ अध्यक्ष, त्याचबरोबर गजाननजी पाटील, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आपण ही सदिच्छा भेट दिल्याबद्दल.